मी जर चुकत नसीन तर आज दादासाहेब फाळकेंची जयंती. माहितीच नाही आम्हाला कोणाला. आज आम्ही OTT वरती बघतोय, चित्रपट बघतोय, आम्ही मजा घेतोय, चित्रपटांची मजा घेतोय. अरे पण ज्या भारतामध्ये पहिल्यांदा चित्रपट सृष्टी आणली, चित्रपट ज्या माणसाने पहिला बनवला तो आमचा मराठी माणूस दादासाहेब फाळके. आम्हाला विसरच पडलेला आहे या लोकांचा. भाई सत्यजित रे यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सत्यजित रेंना मिळाला, पण आमच्या व्ही शांतारामांना नाही मिळाला, आमच्या दादासाहेब फाळकेंना नाही मिळाला, आमच्या बाबूराव पेंटरांना नाही मिळाला. आमची लॉबीच नाही. आमच्या राज्यकर्त्यांना, आमच्या पुढाऱ्यांना वाटलं पाहिजे की आमची माणसं आम्ही मोठी केली पाहिजेत. काही नाही, निरुत्साह. आमच्या लोकांना मोठं बोलण्यातच आम्हाला पाप वाटायला लागलं. तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्या, त्यात मराठी माणसं आहेत. कुठे आहेत तरी ती? गोवारीकर आहेत, माशेलकर आहेत, अनेक लोक आहेत. माशेलकर या माणसाने आज आम्हाला कळत नाही. आम्ही जातो खंडोबाला, जातो खंडोबाच्या इकडे जातो. आम्ही तुमचा काय त्याला काय हळद असते ना तिकडे, भंडारा. आम्ही उधळतो तिकडे भंडारा. भंडारा म्हणजे काय? हळदच ना. या हळदीवरती अमेरिकेने पेटंट सांगितलं होतं की हे नाही आमचं आहे म्हणून. अमेरिकेने जागतिक स्तरावरती आमचे माशेलकर भांडले आणि ते पेटंट भारताला मिळवून आणलं की हळद आमची आहे. आम्ही रोज सकाळी देवाला लावताना हळद लावतो, कुंकू लावतो, पण आमच्या त्या हळदीचं पेटंट हे ज्या माणसाने आणलं आमच्याकडे, आम्हाला माहित नाहीये. आम्हाला महत्वच नाही आमच्या माणसांचं. काही देणं घेणं नाहीये. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, महाराष्ट्रामधले संगीतकार, मराठी संगीतकार तर असंख्य होऊन गेले, पण देश पातळीवरचं, जागतिक पातळीवरचं लक्ष्मीकांत कुडाळकर, लक्ष्मीकांत प्यारलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते. आमच्या कुडाळमधले आमचा मराठी माणूस होता. 6300 गाणी दिली आजपर्यंत. 6300 गाणी कशाला म्हणतात हो? काय आहे आमच्याकडे? लक्ष्मीकांत कुडाळकरांच्या नावाने आमच्याकडे काही आहे? छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची ओळख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख. ज्योतिराव फुले आमचे ही महाराष्ट्राची ओळख. हे मोठेच होते, ही मोठीच माणसं होती. लोकमान्य टिळक ही मोठीच माणसं होती. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवढ्या गोष्टी आहेत. पूल आहेत, पुतळे तर भरपूरच आहेत. बाबासाहेबांच्या नावाने किती आहेत? अनेक रस्ते आहेत, अनेक गोष्टी आहेत. ज्योतिरावांच्या नावाने किती आहेत? पुतळे आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक चौक आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने किती आहेत? अनेक गोष्टी आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, स्मारक आहेत, पुतळे आहेत. इतर जी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या नावाने आपण कधी काय करणार आहोत? ही स्मारक, हे चौक, हे पुतळे, अहो जगाला ओरडून बोंबलून सांगितलं पाहिजे आमच्याकडे कोण जन्माला आले. आणि ते फक्त महाराष्ट्रामध्ये आले, इतर भारताच्या कुठच्याही प्रांतात नाही आले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.